तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर जाताना राज्यात गुंतवणूक दिसत नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीत असल्याचा टोला सुद्धा राऊतांनी लगावला। यावर राऊतांना झोपून उठल्यावर तेच काम असल्याचं प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। तर भाजपाचे मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। डावोसला ते आहेत, काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून। तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। झोपून उठल्यावर त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे। त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत। आता घरात बसून पत्रकार परिषद घेणारे, फेसबुक लाईव्ह घेणारे, कोमट पाणी प्या म्हणणाऱ्यांनी देवाभाऊंवर टीका करू नये। देवाभाऊ हे राज्याला देशात 1 क्रमांक करणार आहेत, तर तुम्ही तुमचा पक्ष आपल्या घरात क्रमांक 1 करू शकले नाहीत, याचं भान ठेवा। त्यामुळं देवाभाऊ दावोसला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत, रोजगार निर्मितीसाठी गेलेत, तुमच्यासारखं घरात बसून पत्रकार परिषद किंवा फेसबुक लाईव्ह करण्यासाठी गेलेले नाहीत।